सर्वसामान्यांसाठीचं हे बजेट जे आहे ते 3 लाख रुपयांपर्यंत जो टॅक्स स्लॅब आहे तो करमुक्त करण्यात आलेला आहे जेटलींकडनं आणि हीच एक महत्त्वाची घोषणा सर्वसामान्यांसाठी आहे। बाकी तर विरोधकांकडनं खूप सारी टीका करण्यात येते। राहुल गांधींनी म्हटलं की फक्त शेरोशायरी केलेली आहे, याच्यामध्ये मध्यमवर्गीयासाठी किंवा तरुण वर्गासाठी कोणतीही महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली नाहीये। आपल्या सोबत आहेत साम टीव्हीचे संपादक संजय आवटे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात हा बजेट नेमका कसा राहिला। शिल्पा, एकूण जर आपण हा अर्थसंकल्प बघितला तर 2-3 प्रकारच्या भीती व्यक्त होत होत्या। एक म्हणजे निवडणुकांमुळे हे पॉप्युलर बजेट होईल अशी एक शंका प्रामुख्याने होती। दुसरी शंका अशी होती की नोटाबंदीनंतर जे काही घडतं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी गोंधळ उडेल असं एकूण वाटत होतं। पण आता जर अर्थसंकल्प आपण बघितला तर मला असं वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये जेवढं चांगलं करता येणं शक्य आहे अशा प्रकारचा हा स्वागतार्ह असा अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे। याचं कारण असं आहे की मुळामध्ये पॉलिटिकल फंडिंगच्या अनुषंगानं जो निर्णय घेतलेला आहे तो फारच महत्त्वाचा आहे। आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचं फंडिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि विशेषतः निवडणुका आता तोंडावर आहेत, सगळीकडे निवडणुकांचा माहोल आहे। अशा वेळी पैसे देणं मतांसाठी याच्यामुळे जी काही आपली सगळी अवस्था वाईट झाली होती, पण त्याच्यावर मार्ग काढण्याचा मात्र प्रयत्न कोणीच करत नव्हतं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाकडं हे धाडस नव्हतं। मला असं वाटतं की अरुण जेटली, नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच या प्रकारचं धाडस दाखवलेलं आहे, त्यामुळे कौतुक केलं पाहिजे। हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याची अंमलबजावणी कशी होईल, कारण 2000च्या पुढची प्रत्येक रक्कम, प्रत्येक डोनेशन हे तुम्हाला रोखीमध्ये घेता येणार नाही, हा निर्णय फारच महत्त्वाचा आहे। 20,000च्या पुढे जर काही असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। अशा सगळ्या याच्यामध्ये हा एक निर्णय फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे याला क्लीनअप बजेट असं म्हटलं जातं आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे। क्रमांक 1। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकरी ग्रामीण विकास याच्या अनुषंगानं भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मनरेगा किंवा काय याच्याबद्दलही प्रयत्न केला, हा दुसरा भाग आहे। तिसरं म्हणजे आपण जर बघितलात तर प्रामुख्यानं डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची अवस्था भारतीयांची आहे, त्यामुळे आता परदेशातले भारतीय भारतामध्येच यावं आणि इथे नोकरी करावी असा प्रयत्न करतायत। अशा वेळी त्यांना खरंच बळ कसं मिळेल असा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे तुम्हाला खरंच परदेशी जाण्याची गरज नाही, तुम्हाला इथे संधी मिळू शकते। स्टार्टअपच्या अनुषंगाने ज्या प्रकारच्या सवलती आहेत ते जर बघितलं तर बऱ्यापैकी तंत्रज्ञान किंवा या सगळ्या संदर्भामध्ये भारतीय तरुणांना काहीतरी मिळेल असा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे। त्यामुळे हाही मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्याच्यानंतर टेक इंडियाच्या निमित्तानं ज्या पद्धतीचा सगळा टेक्नॉलॉजिकल ड्राईव्ह आणि रिव्होल्यूशनचा प्रयत्न दिसतो आहे, तो पण प्रयत्न फार महत्त्वाचा आहे। मी मगाशी उल्लेख केला शेतीचा, ग्रामीण विकासाचा, प्रामुख्यानं शेतकऱ्यांचं कर्ज आणि पीक विमा याच्या संदर्भामध्ये सातत्यानं मांडणी होत होती, जे आता दिसतं आहे। म्हणजे या तरतुदी आत्ता ऑन पेपर तरी दिसत आहेत, त्याच्यानंतर नक्की योजनांमध्ये रूपांतर कसं होईल वगैरे ते कालांतरानं स्पष्ट होईल। त्यामुळे या 3-4 गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत। पण शिल्पा, हे सगळं बघत असताना एक मात्र जाणवतं आहे, म्हणजे ज्या शेरोशायरीचा उल्लेख राहुल गांधींनी केला आणि जेटलींचं भाषण म्हणून फार छान होतं। जवळपास 1.25 तास जेटली बोलले आणि त्यांची स्क्रिप्ट चांगली होती, त्यांनी शेरोशायरीचा फार छान उपयोग केला आणि गंमत म्हणजे महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख किमान 25 ते 26 वेळा केला। सगळीकडे गांधींचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं वगैरे हे सगळं ते बोलले। हे सगळं छान आहे आणि जे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे हे सगळं चांगलंच आहे। 3 ऐतिहासिक गोष्टी पहिल्यांदा मी अगोदर सांगतो की ऐतिहासिक बजेट होतं का, तर काही प्रमाणामध्ये मान्य केलं पाहिजे की हे पहिल्यांदाच काही गोष्टी घडल्या। पहिली गोष्ट अशी आहे की मुळामध्ये आता आर्थिक वर्षाची कल्पना बदलली, 1 फेब्रुवारीलाच बजेट सादर झालं, त्याचे फायदे होणार आहेत। म्हणजे निवडणुकांच्या निमित्तानं विरोधी पक्षांची मागणी अशी होती की असं घडू नये आणि बजेट 1 फेब्रुवारीला होऊ नये, नंतर व्हावं, पण ते करण्यामागे अरुण जेटलींची जी ठोस भूमिका आहे, ठाम भूमिका आहे, त्याचा फायदा होईल, याच्यामध्ये काही शंका नाही। एक दुसरं म्हणजे रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्र केला, याचा खरंच फायदा होईल। कारण रेल्वे अर्थसंकल्प वेगळा का होता याला खरं म्हणजे काही लॉजिक नव्हतं, पण ती जी कलोनियल प्रॅक्टिस असा उल्लेख केला जेटलीने आपल्या भाषणामध्ये की जी एक ब्रिटिशांनी घालून दिलेला सगळा जो पायंडा होता त्याप्रमाणे ते झालं होतं, पण ते एकत्र आलं, हा चांगलाच भाग आहे। तिसरा जो बदल आहे मोठा, तो म्हणजे खरंच आयडिओलॉजिकल काही बदल याच्यामध्ये झालेले आहेत। म्हणजे मागच्या बजेटपर्यंत असं म्हटलं जात होतं की हे NDAचं बजेट नाही आहे, हे UPA 3चं बजेट आहे। तर UPAची सगळी सूत्र पुढे घेऊन जाणारं हे बजेट आहे असं पूर्वी म्हटलं जायचं। आता मात्र किमान NDAचं हे बजेट आहे एवढं मानावं असं आहे। मग त्यामध्ये चुका, उणिवा किंवा गुण याच्याबद्दल आपण नंतर बोलू। ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। पण आता पुढचा मुद्दा असा आहे की नोटाबंदीच्या नंतर सरकार बऱ्यापैकी गोंधळलेलं आहे आणि त्या गोंधळाचं प्रतिबिंबसुद्धा अर्थसंकल्पामध्ये बऱ्यापैकी दिसतं आहे। म्हणजे सगळंच करायचं, हे करायचं, ते करायचं, पण त्याचा रोडमॅप काय आहे,
म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्टार्टअपला तुम्ही सवलत दिली, बाकी सगळं दिलं, पण शिल्पा आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 वर्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भारताच्या समोरचा जो आहे तो आहे रोजगाराची निर्मिती. म्हणजे रोजगाराच्या निर्मितीचं जे आश्वासन मोदींनी जेटलींनी दिलं होतं त्याच्या अगदी 1% रोजगार उपलब्ध नाही आहेत. एकीकडे डेमोग्राफिक डिव्हिडंडची भाषा आपण करतो आहोत, तरुणाईची भाषा आपण करतो आहोत. अशावेळी रोजगारांच्या संधी मात्र वाढत नाहीतच, उलट पक्षी कमी होत चाललेल्या आहेत. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे एक. दुसरं म्हणजे जागतिक विचार जर केला तर आर्थिक विकासाचा दर कसा वाढवायचा, म्हणजे GDPची आणि बाकी सगळी भाषा होते आहे किंवा दर किती वाढवायचा, पण मुळामध्ये तो वाढवायचा कसा याचा रोडमॅप सरकारकडे आहे असं अजिबात वाटत नाही. बरं, ज्या मनरेगाचं स्मारक मी उभं करेन असं मोदी म्हणाले होते, त्या मनरेगावरची उलट पक्षी तरतूद वाढतच चाललेले वरचेवर. मनरेगा महत्त्वाचं आहेच काँग्रेसच्या काळामधलं, याच्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या सगळ्या धोरणांच्या अनुषंगानं जे काही आपल्याला करायचं आहे त्याच्या संदर्भातला रोडमॅप सरकारकडे नसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आत्ता दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे जर या सगळ्या योजना आपल्याला प्रत्यक्षामध्ये आणायच्या असतील तर कुठल्या दिशेनं जावं लागणार आहे, नक्की काय करावं लागणार आहे हे मात्र काही कळत नाही. कारण आता मगाशी उल्लेख झाला की परदेशी गुंतवणूक जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे, पण म्हणजे काय करायचं हे दिसत नाही आहे. कारण FDIच्या अनुषंगानं आपण बघतो आहोत की नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत, सगळ्या लोकांशी करार वगैरे होत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये भारतात मात्र त्याचं प्रतिबिंब उमटत नाही आहे. त्यामुळे याचं काय करायचं हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे मी मगाशी ज्याप्रमाणे म्हणालो त्याप्रमाणे रोजगार वाढवायचे म्हणजे काय करायचं हे काही लक्षात येत नाही आहे. तिसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं बरंच बोललं जात आहे, पण विज्ञानाच्या संदर्भात मात्र अद्यापही काही केलं जात नाही. म्हणजे सगळ्या आपल्या वैज्ञानिक संस्था ज्या आहेत त्या मागे पडत चाललेल्या आहेत. शिक्षणाच्या अनुषंगानं भरीव अशी काही तरतूद नाही आहे. त्यामुळे हे सगळं बघता एक मोठा गोंधळ आहे. कारण नोटाबंदीच्या नंतर काहीतरी भलतंच घडणार आहे, इकॉनॉमीला एकूण झळ पोचणार आहे, हे सगळं लक्षात घेऊन खूप सावधपणे असं हे बजेट आलेलं आहे. त्या सावधगिरीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉप्युलर काही नाही याचा आनंदच आहे, पण त्या सावधगिरीमध्ये नक्की रोडमॅप काय आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही. शेवटचा मुद्दा अर्थातच फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो. कारण अलीकडे कॉमन मॅन कोणाला म्हणायचा हा पण मुद्दा आहे. पण जेव्हा साधारणपणे TVवर चर्चा होते तेव्हा कॉमन मॅन हा आपला मध्यमवर्गीय पगारी माणूस अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाबद्दल बोललं जात असतं. त्यामुळे तो जो माणूस आहे त्याला मात्र निश्चितपणे दिलासा मिळालेला आहे. कारण ज्या इन्कम टॅक्सच्या अनुषंगानं जो उल्लेख जेटलींनी केला की शेवटी असं होतं की आपल्याकडे फक्त 24 लाख लोक असे आहेत की जे वार्षिक 10 लाख उत्पन्न दाखवतात, व्यापारी आणि बाकीचे लोक. म्हणजे मग बाकीचे लोक गेले कुठे? एवढा पैसा जर भारतामध्ये आहे तर ते गेले कुठे? तर इन्कम टॅक्सच्या या नेटमध्ये लोकांना आणलं पाहिजे. पगारी नोकरदार जो आहे तो तर येतोच, पण त्याला मग कायम छळलं जातं. पण 3 लाखापर्यंत तुम्हाला कर असणार नाही किंवा त्यानंतर पण 2.5 ते 5 लाख जे आहे त्यामध्ये 5% हे जे आहे. त्यामुळे कर सवलत देण्याचा आणि कर सवलत दिल्यामुळे उलट पक्षी कर भरण्यासाठी अधिकाधिक लोकांनी उद्युक्त व्हावं असा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे त्या कररचनेच्या अनुषंगानं जे काही आहेत ते पण काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. शेवटी एवढंच म्हटलं पाहिजे की ज्याप्रमाणे अरुण जेटली म्हणाले की नई उमंग है, नई दिशा आहे आणि नव्या दिशेनं आम्ही चाललेलो आहोत, किंवा नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक करताना ज्या प्रकारचा उल्लेख केला की हे देशाचं भविष्य आहे आणि देशाच्या भविष्याच्या अनुषंगाने आपण करतो आहोत. मला असं वाटतं की भविष्याच्या अनुषंगाने काही धोरणात्मक पावलं उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो आहे. ज्याप्रमाणे इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने सवलत पण द्यायची, पण जास्तीत जास्त लोकांनी कर भरायचा असा प्रयत्न करायचा. त्यामुळे प्रामाणिक माणसाला बळ देण्याचा प्रयत्न आहे. राजकीय पक्षांच्या फंडिंगच्या अनुषंगाने जो काही झालेला आहे त्यामुळे तिथेही प्रामाणिकता आणि पारदर्शकता याचा प्रयत्न आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलींनी निश्चितपणे प्रामाणिकता, पारदर्शकता या दिशेनं काही पावलं टाकलेली आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. ते पॉप्युलर बजेट न करता खरंच काही धोरण देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. अरविंद सुब्रमण्यमनी काल जो इकॉनॉमिक सर्वे ठेवला त्या आर्थिक सर्वेक्षण देतानाच त्यांनी सांगितलं होतं की एका वेगळ्या दिशेनं मी जाणार आहे, पण शेवटी अर्थकारण गतिमान करण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे, धोरणांची दिशा बदलणं आवश्यक आहे. ते बऱ्यापैकी दिसतं आहे, पण अद्यापही गोंधळ कायम आहे. जी स्वप्न दाखवली जात आहेत त्या स्वप्नांच्या दिशेनं जाणारा रोडमॅप कसा असेल याच्याबद्दल मात्र शिल्पा अद्यापही काही समजत नाही. त्यामुळे धोरणांच्या दिशेवर जरी अनेक गोष्टी अवलंबून असल्या तरी रोडमॅप आणि प्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी यावर त्याहून अधिक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आगामी कालखंडामध्ये समजेल की अर्थसंकल्पामध्ये जे काही मांडलं गेलं ते खरंच प्रत्यक्षामध्ये येणार आहे किंवा नाही.
नक्कीच बजेट तर चांगलं आहे, पण याचा रोडमॅप अजूनही कसा असेल याच्याबद्दल कुठचंही धोरण नाही. संजय सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा की शेती संदर्भात म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी तर एक खूप चांगली गोष्ट केलेली आहे, पण शेती संदर्भात जी खूप चांगली गोष्ट केलेली ती म्हणजे 10 लाख कोटींचं जी तरतूद केलेली ही एक चांगली गोष्ट आहे, पण शेतकऱ्यांना हमीभाव मिळणं हा जास्त गरजेचं आहे. त्याच्या संदर्भात कुठचीही घोषणा केलेली नाही. तर तुम्हाला शेतकऱ्यांसाठी जे बजेट जी तरतूद केलेली आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय? शेतकऱ्यांसाठीची जी तरतूद आहे ती तरतूद जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसत आहेत. एक म्हणजे या सरकारबद्दल कायम असं बोललं जात होतं की हे भांडवलदारांचं सरकार आहे, हे सरकार उद्योजकांचं आहे, अडाणी अंबानींचं सरकार आहे वगैरे अशा प्रकारची टीका कायमच होत असते. ती टीका जी आहे ती टीका कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये शेतीच्या अनुषंगानं ग्रामीण विकासाबद्दल काही भूमिका सातत्यानं मांडली जाते. अगदी गेल्या अर्थसंकल्पामध्ये पण ती मांडली गेली, याही अर्थसंकल्पामध्ये मांडली गेली आहे. त्यामुळे तरतूद जर म्हटली तर ही तरतूद खरंच विक्रमी तरतूद आहे. म्हणजे जेटली जे म्हणाले ती विक्रमी तरतूद आहे. बरं, शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा संबंधसुद्धा प्रामुख्यानं कर्जाशी आहे, कर्जबाजारीपणाशी आहे. त्यामुळे त्या कर्जासाठी तरतूद करणं, भरीव तरतूद करणं ही महत्त्वाची आहे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो त्याच्याहून महत्त्वाचा तो जो जो आहे तो म्हणजे पीक विम्याचा उल्लेख जो मगाशी मी केला. त्याच्या अनुषंगाने काही भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न आहे, दिसते आहे. हा पण चांगला मुद्दा आहे. त्याचप्रमाणे काही कर्ज माफ करायचं याच्या संदर्भात पण काही पावलं टाकली जाण्याची शक्यता आहे. हे सगळं छान आहे. पण ज्याचा उल्लेख तुम्ही केला तो फार महत्त्वाचा आहे शिल्पा, की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगानं मात्र शेती संदर्भामध्ये काहीच घडत नाही. म्हणजे शेतीचं संशोधन, कृषी विद्यापीठांचा दर्जा, त्याच्यानंतर हमीभाव, त्याच्यानंतर शेतकऱ्याला सगळं ते बाजार मिळावा, बाजारपेठ मिळावी याच्या अनुषंगाने विपणनाचे प्रयत्न. आता त्यांनी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीच्या अनुषंगाने काही भाष्य केलं आहे, पण त्यातही मूलभूत काही फार मोठे बदल दिसत आहेत असं काही नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं जरी असलं तरीसुद्धा ऑन पेपर कागदावर शेतकऱ्याला खुश करणारं असं वाटेल, कारण ते आकडे जाहीर होतील. तुम्हाला आठवत असेल की पूर्वीसुद्धा मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी पॅकेजेस जाहीर व्हायचे आणि ते पॅकेज जाहीर झालं, हेडलाईन व्हायची, मराठवाड्याला इतक्या कोटींचं पॅकेज. पुढे काय झालं मराठवाड्याच्या पॅकेज आणि विदर्भाच्या पॅकेजचं काही कळत नसे. त्यामुळे एका अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फार जोरदारपणे दिसतं आहे, पण प्रत्यक्षामध्ये मात्र ज्या स्तरावर पायाभूत पद्धतीने काही सुधारणा केल्या पाहिजेत त्या केल्या जात नाहीत. दुसरं म्हणजे या सरकारला स्वतःची विजन आहे, पण ती विजन प्रामुख्यानं टेक्नॉलॉजिकल किंवा टेक इंडिया, मेक इंडिया, स्मार्ट सिटी, स्टार्टअप्स याच्या अनुषंगाने मर्यादित आहे. अद्यापही या सरकारला ग्रामीण विकास आणि शेती याच्या अनुषंगाने काही दृष्टी मिळालेली आहे किंवा काही समजलं आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे शेतीबद्दलचं अज्ञान, अनास्था या सगळ्याचं प्रतिबिंब पण या अर्थसंकल्पामध्ये दिसतं, की सगळी तरतूद केलेली आहे, पण त्याच्या अनुषंगानं ते जाणार कसं पुढे, शेतीला कसे कसे प्रयत्न करणार नक्की याच्या अनुषंगानं मात्र काही त्याच्यात दिसत नाही आहे. त्यामुळे म्हणून मी मगाशी जे म्हटलं की या अनेक स्तरांवर फार गोंधळ आहे आणि जर या तरतुदीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही, जर या तरतुदींमुळे ज्या योजना सुरू होणार आहेत त्याच्या अनुषंगानं नीट दिशा मिळाली नाही तर मात्र मोठा गोंधळ होणार आहे. त्यामुळे आज तरी मी असं म्हणू शकतो की शेतीच्या अनुषंगानं ज्या ठोसपणे एक धोरणांची दिशा सूचित व्हायला पाहिजे होती तशी दिशा निश्चित झालेली नाही. म्हणताय की पॅकेजेस जी खूप मोठमोठ्या प्रमाणात जाहीर केली जातात, आता शेतीसाठी खूप चांगलं पॅकेज जाहीर केलेलं आहे, पण त्याची नेमकी अंमलबजावणी कशी होईल, त्याचा रोडमॅप काय आहे त्याच्याबद्दल अजून काहीच कळालेलं नाही आहे. याच संदर्भात मला एक उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं होतं की दरवर्षी बजेट सादर करायची गरज काय, कारण की बजेटमध्ये ज्या गोष्टी होतात, मागच्या वर्षी जे बजेट सादर केलं होतं त्यातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या कंप्लीट झालेल्या नाही आहेत. मग पुन्हा यावर्षी एक वेगळं बजेट सादर करून त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगता, पण मागे ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्यात की नाही ते कुठेही बघत नाहीत. मग प्रत्येक वेळी घोषणांचा पाऊस पडायची गरज काय आहे? आणि मुळात जो तुम्ही सगळ्यात पहिला मुद्दा मांडला होता तो म्हणजे निवडणुकीपूर्वी हे बजेट नेमकं का मांडलं गेलं असा सुद्धा एक प्रश्न विचारला होता. मला सुद्धा हा एक प्रश्न पडला आहे की खरंच दरवर्षी बजेट सादर करायची गरज आहे का? नाही, ते उद्धव ठाकरे त्यांच्या खास शैलीमध्ये म्हणाले की दरवर्षी बजेट सादर करण्याची काय गरज आहे. मुळामध्ये बजेट हे काही केवळ घोषणा किंवा नियोजन वगैरे याच्या अनुषंगानं नसतं. आणि समजा अगदी नवीन घोषणा झाली जरी नाही, खरं म्हणजे आपल्याकडे हीच अडचण आहे. म्हणजे जसं काल आपण चर्चेमध्ये उल्लेख करत होतो आवाजच्या, की हे केवळ इकॉनॉमिक्स नाही, हे पॉलिटिकल इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे त्यामुळे हे राजकीय अर्थशास्त्राचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, राजकीय प्रतिक्रिया येणार वगैरे हे बरोबर आहे. पण अर्थसंकल्प हे कुठल्याही कंपनीचं किंवा कुठल्याहीचं बजेट दरवर्षी सादर होतं. समजा अगदी पुढची कुठलीही घोषणा केली नाही तरीसुद्धा मुळामध्ये मागच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं करणार आहात, म्हणजे तुमचं एक्सपेंडिचर काय असणार आहे, लॉसेस काय असणार आहेत, या सगळ्या अनुषंगानं ते एक शीट असतं आणि ते तुम्हाला सादर करावं लागतं. त्यामुळे ते अंदाजपत्रक असतं.
तर हे जे अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक सादर करणं हा तांत्रिक भाग आहे, पण ते अंदाजपत्रक तर सादर करावं लागणारच आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. उद्धव ठाकरे जे म्हणतात ते उपरोधानं म्हटलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा उपरोध जो आहे तो असा आहे की जर तुम्हाला नवं काही करायचंच नसेल, नवीन काही त्या बजेटमध्ये नसेलच, जे मागं तुम्ही केलेलं आहे ते करणार नसाल पूर्ण, तर उपयोग काय आहे? याच्या अनुषंगाने काही गोष्टी मांडल्या पाहिजेत. म्हणजे मगाशी बोलताना जेटलींनी त्यांच्या 2 अर्थसंकल्पांचा उल्लेख केला आणि मग आता हे अर्थसंकल्प त्यांनी मांडला. पण त्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी मांडल्या त्यामधल्या जवळपास 70% गोष्टी ह्या अपूर्ण झाल्यात किंवा त्यातल्या अनेक गोष्टी ह्या सुरू झालेल्या नाही आहेत. मी जे मगाशी म्हणालो की त्या योजना येतात, त्या सगळ्या गोष्टी येतात, पण त्याच्यामध्ये नक्की पुढे काय होणार आहे ते मात्र काही निश्चित होत नाही. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे जे म्हणाले तो मुद्दा उपरोधानं जरी असला तर तो अतिशय महत्त्वाचा आहे की अर्थसंकल्प हे अंदाजपत्रक असतं, त्याच्यामध्ये नीटपणे योजना, नीटपणे भूमिका पुढे जाणं हे अपेक्षित आहे. आपल्याकडे मात्र अर्थसंकल्पाचं रूपांतर हे पॅकेजसारखं घोषणाबाजीमध्ये होतं, त्यामुळे तात्पुरती तरतूद केली जाते. आणि तुम्ही जर बघितलं म्हणजे मध्यंतरी काही माध्यमांनी, काही पत्रकारांनी असा प्रयत्न केला होता की जे लाखो करोडो रुपये दिले जातात, त्या लाखो करोडो रुपयांचं काय होतं नक्की पुढे? तर तुम्ही जर त्या डिपार्टमेंट्सला गेलात तर त्या डिपार्टमेंट्समध्ये ते पैसे आलेलेच नसतात किंवा ते पुढे काही सुरू झालेलंच नसतं. आणि मग त्या प्रत्येक योजनेचं पुढे काय होतं हे जर आपण बघितलं तर अनेकदा काही घडत नाही, किंवा काही वेळा असं होतं की ती तरतूद असतेच मुळामध्ये, ती तरतूद फक्त इकडची तिकडे दाखवली जाते. त्यामुळे हा फक्त हातच्या किंवा आकड्यांचा खेळ असतो. प्रत्यक्षामध्ये मात्र त्या शेतकऱ्याच्या किंवा ग्रामीण विकासाच्या किंवा गावांच्या पदरामध्ये काहीच पडत नाही असं पण दिसतं. त्यामुळे मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी जाहीर करता आहात त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, एक सातत्य असलं पाहिजे. सातत्याने सुसंगती याचा जर अभाव असेल तर मग अर्थसंकल्प हे फक्त दरवर्षी फक्त ढिसाळ काहीतरी वेगवेगळ्या घोषणा होतात आणि त्या एकत्रितपणे सातत्यानं पुढे जात नाहीत. म्हणजे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की मनरेगाचं मी स्मारक बांधेन असं मोदींनी जाहीरपणे सांगितलं होतं की मनरेगा म्हणजे काय आहे? तर मनरेगा हे काँग्रेसच्या सगळ्या अकार्यक्षमतेचं स्मारक आहे, त्यामुळे या मनरेगाला काही अर्थ नाही आहे. पण आता मनरेगाची तरतूद वाढवली, याचं कारण काय? तर रोजगार निर्मितीसाठीचे तुमच्याकडे कुठलेच मार्ग नाही आहेत. म्हणजे किती रोजगार देतो? तर 1 कोटी रोजगार निर्माण करतो असं मोदींनी सांगितलं. आणि रोजगार आले का? त्याच्यामुळे केवळ या घोषणांचं रूपांतर जर प्रत्यक्षामध्ये झालं नाही तर मग या बजेटला काही अर्थ नाही आणि ते केवळ घोषणाबाजी आहे असं होऊन जातं. या उद्धव ठाकरेंच्या मूळ मताशी मात्र मी सहमत आहे.